तर गाईज आपले पनीर कोलीवाडा तयार आहेत एकदम मस्तपैकी पुदिनाच्या चटणीच्या बरोबर. एक तुम्हाला मी तोडून दाखवते. गरम आहे. गरम आहे. एक नंबर झालेला आहे मस्तपैकी. पनीर एकदम आतमध्ये सॉफ्ट आहे आणि वरती क्रिस्पी झालं. इथे मी पनीर कोलीवाडा बनवण्यासाठी 300 ग्राम पनीर घेतलं आहे आणि त्याचे असे मोठे मोठे क्यूब करायचे आहेत. आपल्याला चौकोन असे पीस करायचे आहेत. असे मोठे पीस तयार केले आपण पनीरचे. तसेच याचं पण करायचं आहे आपल्याला. म्हणजे त्याला व्यवस्थित अशी कोटिंग बसण्यासाठी आपण असे मोठे पीस केलेले आहेत. एक एक पीस आपला असा आहे, हे बघू शकता. एवढा मोठा पीस करायचा आहे आपल्याला. इथे मी कोटिंग करण्यासाठी दही घेतलेली आहे. दही आपल्याला 2 चमचे घ्यायचे. हे मोठे 2 चमचे घेतलेले आहे मी दही. आणि त्यातच आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. बेसन पण आपल्याला एक छोटे 1.5 चमचा मी असं घेतलं आहे बेसन. आणि कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. कॉर्नफ्लॉवर पण आपल्याला साधारण असे 1.5 चमचा घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात मग आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. मसाल्यामध्ये मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि मीठ घेतलं आहे, मिरीपूड घेतली आहे आणि तंदूर मसाला घेतला आहे, तंदुरी चिकन मसाला. आणि हा घरचा मसाला आहे, लाल तिखट आहे. आणि इथे कसुरी मेथी घेतली. हे सगळं आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. ही अशी पेस्ट जराशी थिक वाटते तुम्हाला, पण त्यात अजून एक मसाला ॲड होणार आहे. ते मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ते कसं वाटायचं ते मी दाखवते तुम्हाला. इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलं आहे आणि लसूण घेतलं आहे. हीच पेस्ट आपल्याला याच्यामध्ये पण टाकायची आहे, चटणीमध्ये पण टाकायची आहे. त्यासाठी मी जरा जास्तच घेतलंय. आपण याची चटणी पण बनवणार आहे पुदिन्याची, त्यासाठी मी जरा जास्त घेतलंय. आलं, लसूण आणि मिरची हे असं आपलं वाटून झालेलं आहे. आलं, लसूण आणि मिरची यातला आपल्याला 1 चमचा असं घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे या बॅटरमध्ये. आणि बाकीचा जो राहिलेला आहे ना बॅटर, तो आपल्याला चटणीसाठी वापरायचा आहे. आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहे. त्यातच आपल्याला अर्धा लिंबू आहे ना, तो पिळून घ्यायचा आहे. तुमच्याकडे चाट मसाला असेल तर चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता त्यात. असं बॅटर आपल्याला थिक पाहिजे, एकदम पातळ पण नाही पाहिजे, कारण त्याच्यावरती कोटिंग अशी व्यवस्थित बसायला पाहिजे पनीरवरती. हे असं पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे असं. आणि नंतर मग त्यात आपल्याला पनीरचे क्यूब टाकायचे. हे बॅटर मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये असं पनीरला असं कोटिंग करून घ्यायचे. सगळे पनीरचे पीस टाकून द्यायचे त्यात आणि प्रॉपर आपल्याला असं कोट करून घ्यायचं आहे त्याला पनीरला. आणि हे जवळजवळ अर्धा तास तरी आपल्याला मॅग्नेट करून आणि ठेवायचं आहे. मी सगळं हातानेच करते, कारण तो आपण काटा घेतलेला त्याच्याने लगेच हे पडत होता, पनीरचे तुकडे पडतात.
अशी कोटिंग आपली व्हायला पाहिजे व्यवस्थित पनीरला. त्यातच आपल्याला मेन 2 वस्तू राहिलेल्या आहेत. तेल टाकलेलं आहे मी, 2 चमचे तेल आहे आणि बेकिंग पावडर आहे. हे अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे. हे टाकून द्यायचं आहे. आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यात कलर पण ॲड करू शकता. कलर नाही टाकलेला आहे. कलर टाकला तर जरा रेडनेस असा थिक रेड कलर येतो असा. असं पूर्ण कोटिंग करून घ्यायची आपल्याला. आणि हे अर्धा तास आपल्याला मॅग्नेट करून आणि ठेवायचे. आणि तोपर्यंत आपण पुदिन्याची याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घ्यायची. चटणी कशी बनवायची मी ती तुम्हाला दाखवते. ते पुदिन्याची चटणी बनवणार आहे मी आता. त्यासाठी मी इथे पुदिना असं चांगला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेला आहे. तो टाकायचा आहे पुदिना. आणि त्यातच आपल्याला थोडीशी चिंच टाकायची आणि गूळ टाकायचं आहे. आंबट तिखट गोड असे चटणी आपली तयार होईल. आणि त्यातच आपण आला लसूण आणि मिरची हे वाटून ठेवलेली ना आधी, ते टाकून द्यायची. आणि त्यामध्ये आपल्याला कलर मेंटेन राहण्यासाठी म्हणजे पूर्ण चटणी आपली हिरवीच राहण्यासाठी आपण बर्फाचे तुकडे टाकणार आहेत त्याच्यामध्ये. आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचे. अशी आपली चटणी वाटून झालेली आहे. त्यात आपल्याला लगेच मीठ टाकून घ्यायचंय. तुमच्या चवीनुसार मीठ टाका तुम्ही. आणि हे राहिलेला पुदिना अजून त्यात ऍड करायचा आहे. आणि हे परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आपल्याला. अशी पूर्ण चटणी तयार होईल आपली पुदिन्याची. त्याच्यासोबत खाण्यासाठी पनीर कोलीवाडा. आपण काय बनवणार आहे? पनीर कोलीवाडा. त्याच्यासोबत खायचं आहे आपल्याला चटणी. अशी आपली पुदिन्याची चटणी हिरवीगार अशी तयार झालेली आहे. आपण अर्धा तास इथे मॅग्नेट करण्यासाठी बॅटर ठेवलेला होता. हे पनीरचे तुकडे आता आपण हे फ्राय करणार आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपला बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आणि गॅस आपण मीडियम केलेली आहे. अशी कोटिंग करून घेतलेली आहे. आणि हे असं ह्यात सोडायचं आहे आपल्याला. एक एक पीस असे सोडायचे. आणि तुम्ही बघू शकता बॅटर पण आपला मस्तपैकी चिपकलेला आहे पनीरला. पनीर पण मस्त पूर्ण असं लाल झालं. चिपकलेला पाहिजे. असं मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचंय, पूर्ण मिक्स करत राहायचंय. हे तुम्ही बघू शकता अशी कोटिंग पूर्ण झालेली आहे व्यवस्थित. आपलं हे फ्राय करून झालेलं आहे पनीर कोलीवाडा. वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट. मी तुम्हाला एक फोडून पण दाखवेन. इथे आपण सगळे पनीरचे तुकडे टाकून दिलेले त्याच्यामध्ये. आणि असं आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचंय. हलटी पलटी करून घ्यायचे जरा. तर गाईज आपले पनीर कोलीवाडा तयार आहेत एकदम मस्तपैकी पुदिनाच्या चटणीच्या बरोबर. अशी कांद्याच्या सोबत तुम्ही चटणी पण खा. चटणीला लावून जर मस्त खाल्लं, एक नंबर टेस्टी लागेल. एक तुम्हाला मी तोडून दाखवते.
गरम आहे. गरम आहे. आवाज. एक नंबर झालेला आहे, मस्त की टेस्टी आलाय. पनीर एकदम आतमध्ये सॉफ्ट आहे आणि वरती क्रिस्पी झालंय.